नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. आता मागील ट्विस्टमध्ये आपण काय बघितलं की आता अद्वैतने कलाला घरामध्ये घेतलंय, परंतु अद्वैत मात्र कलावर नाराजच आहे. आता अद्वैतला असं वाटतंय, म्हणजेच अद्वैतने असं समजूनच टाकलंय की कलानेच सरोजला धक्का दिलाय आणि सरोज सुद्धा काही सांगायला तयार नसते, कारण सरोज गप्प बसलेली असते. त्यामुळे कलाने सुद्धा सरोजला ठामपणे सांगितलेलं आहे की आता इथून पुढे जे काही होईल त्याला मी ठामपणे उत्तर देणार. आता सरोज कला आणि अद्वैतला काही एकत्र येऊ देत नसते, परंतु आबा मात्र कला आणि अद्वैतला सोबत टाइम मिळावा, त्यांना एकमेकांसोबत वेळ घालता यावा म्हणून प्रत्येक वेळी त्यांना चान्स देत असतात. आता ज्यावेळी देवी आईचा उत्सव असतो, म्हणजेच देवी आईची जेव्हा मिरवणूक असते, त्या दिवशी चांदेकरांच्या घरी मोठा उत्सव असतो. एक म्हणजे आबांनी सरोजकडून सगळे काही अधिकार काढून घेतलेले असतात, म्हणजे तिला आरतीचाही अधिकार दिलेला नसतो. प्रत्येक नवरात्रीमध्ये पाहुण्यांचा आदरातिथ्य करण्याचा अधिकार आणि पाहुण्यांची मीटअप करण्याचा अधिकार हा सरोजला दिलेला असतो. परंतु यावेळी सरोज जे काही वागलेली असते त्यामुळे आबा तिच्यावर नाराज असतात आणि आबांनी सरोजकडून सगळे काही अधिकार काढून घेतलेले असतात. आबांनी उत्सवाची कुठलीही जबाबदारी सरोजच्या अंगावर टाकलेली नसते आणि आबांनी सगळं काही कलावर सोपवलेलं असतं. सगळ्या जबाबदाऱ्या कलाला दिलेल्या असतात. देवी आईच्या भक्तांसाठी प्रसाद बनवायचा असू दे, डेकोरेशन असू दे, आरती असू देत, सगळ्या काही गोष्टी कलाकडेच असतात. आता ज्यावेळी मिरवणूक असते आणि चांदेकरांच्या घरी उत्सव असतो त्यावेळी मात्र खूप गर्दी झालेली असते. त्यामुळे आबांनी कला आणि अद्वैत ह्या दोघांना स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तुम्ही फक्त एकच काम करायचं की जे लोक चांदेकरांच्या घरी येतील त्यांचं तुम्ही स्वागत करायचं. त्यामध्ये मोठमोठे नामांकित लोक सुद्धा असतात, त्यांचं सुद्धा स्वागत अद्वैत आणि कलाला करायचं असतं. दरवर्षी हा मान सरोजचा असतो, परंतु तो यावर्षी कलाला भेटलेला असतो. त्यामुळे सरोज ही वेगळीच चिडलेली असते. अद्वैत कला जेव्हा सगळ्यांचं स्वागत करत असतात तेव्हा अद्वैत आणि कलाच्या जोडीचं खूप कौतुक करत असतात. सोबतच कलामुळे कलाविष्कार दागिन्याची जी संकल्पना बाजारामध्ये पसरलेली असते ती संकल्पना आता घराघरामध्ये जाऊन पोचलेली असते. त्यामुळे जे ते कलाचं कलाविष्कार दागिन्यांबद्दल खूप कौतुक करत असतं. आता सरोजला हे अजिबात मान्य होत नसतं. तिला वाटत असतं की ही मुलगी घरात घुसली तर घुसली, हिने आबांचंही मन तिच्याकडे वळवून घेतलं. त्यानंतर घरातली एक एक माणसं सुद्धा तिने आपल्या बाजूने वळवून घेतली आणि नंतर मग ती बिझनेसमध्ये शिरली. बिझनेसमध्ये आता स्वतः डिझायनर म्हणून काम करते आणि आता कलाविष्कार दागिना घडवून बिझनेसमधलं खूप महत्त्वाचं तिने स्थान आता ऑक्युपाय केलंय. मी आता असं काय करावं की हिला चांगला धडा शिकवू शकते. त्यामुळे सरोज ही कलावर लक्ष ठेवूनच असते. जेव्हा कला ही रूममध्ये जाते, म्हणजे कला बाथरूममध्ये गेलेली असते, तेव्हा या सरोजने बाथरूमचा दरवाजा बंद करून घेतलेला असतो आणि मुद्दाम हे सगळं केलेलं असतं जेणेकरून कला बाहेरच येऊ नये आणि कला बाकी कोणाला दिसूच नये. मग कला पाहुण्यांसमोर नसेल तर आबाही तिच्यावर रागवतील आणि जे काही पाहुणे मंडळी कलाचं एवढं भरभरून कौतुक करताय तर ते कौतुक होणार नाही. त्यामुळे सरोजने कलाला धडा शिकवण्यासाठी हे काम केलेलं असतं. खूप वेळ झालेला असतो तरी कला अजून बाहेर आलेली नसते. सर्वजण चिंतेत असतात की कला गेली तर गेली कुठे. मग नंतर अद्वैत आता कलाला शोधू लागतो. कलाला इकडे तिकडे शोधल्यानंतर तो त्याच्या रूममध्ये जेव्हा जातो तेव्हा कला ही बाथरूममध्ये बंद असते हे अद्वैतला समजतं. कलाला अगदी घुसमट झालेली असते बाथरूममध्ये, तिला सफोकेशन होत असतं. त्याचवेळी अद्वैतने दरवाजा उघडलेला असतो. अद्वैत जेव्हा दरवाजा उघडतो तर कला लगेचच अद्वैतला जोराची मिठी मारते, कारण ती खूप घाबरलेली असते. मग अद्वैत तिला विचारतो की तुझी ही अवस्था कोणी केली. तर कला म्हणते की माहीत नाही, परंतु कोणीतरी बाहेरून दरवाजा लावून गेलं होतं. आता अद्वैतच्या मनात ते असतं, कोण आलं असेल आणि कोणी बाहेरून कडी लावून घेतली असेल. परंतु देवी आईच्या उत्सवावर फोकस करायचा असतो, त्यामुळे अद्वैत ती गोष्ट तिथेच सोडतो. तर मित्रांनो, मागच्या हप्त्यातील आपली पैठणीची विनर ठरलेली आहे अपर्णा निलेकर. सर्वात प्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. अपर्णा, तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की कमेंट बॉक्समध्ये जो फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म लवकरात लवकर तुम्ही भरा आणि आमच्याशी संपर्क करा. तुम्ही पाठवलेल्या ॲड्रेसवर तुम्हाला तुमची पैठणी मिळेल. तर मित्रांनो, या हप्त्यातील आपली भेट असणार आहे आकर्षक साडी. तर लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा. आणि सोबतच तुम्ही जी कमेंट कराल त्या कमेंटच्या शेवटी तुमचा आवडीचा रंग लिहा.
तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल, व्हिडिओला लाईक केलेलं असेल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि तुमच्या आवडीचा रंग कमेंटमध्ये लिहिलेला असेल तर आणि तरच तुम्हाला पुढची साडी भेटू शकते. त्यामुळे वाट कसली बघताय, लगेचच कामाला लागा. धन्यवाद. आता रोहिणीला कळलेलं असतं की कला बाथरूममध्ये कशी काय बंद झाली. हे काम सरोजचं आहे हे रोहिणीने बघितलेलं असतं. त्यामुळे रोहिणी आता सरोजच्या रूममध्ये जाते आणि सरोजला म्हणत असते की मला माहिती आहे सरोज वहिनी, हे काम कोणी केलंय, म्हणजे तूच कलाला बाथरूममध्ये बंद केलंस ना. आणि नेमकं त्याच वेळी तिथे अद्वैत आलेला असतो सरोजला बोलवण्यासाठी आणि तो रोहिणीचं आणि सरोजचं हे बोलणं ऐकत असतो आणि त्याने हेही ऐकलेलं असतं की कलाला बंद करणारी ही सरोजच होती म्हणून. तर रोहिणी आता सरोजला म्हणत असते की वहिनी, अगं मी सगळं बघितलंय, मला माहिती आहे की कलाला तूच बाथरूममध्ये बंद केलंयस आणि का केलंस तू असं. तेव्हा सरोज आता बोलून पडते की काय करू मग, ती प्रत्येक वेळी मध्ये 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 करते. सगळ्या गोष्टींमध्ये ती स्वतःचा हक्क दाखवून देतीये. पहिल्यांदा घरामध्ये शिरली, ती मला सून म्हणून कधी मान्यही नव्हती, अद्वैतला ती बायको म्हणून कधी पटली नाही, तरी सुद्धा ती आता चांदेकरांच्या घरामध्ये राहते. बरं, घरामध्ये राहते तर राहते, तिने घरच्यांना सगळ्यांना तिच्या बाजूने वळवून घेतलंय आणि आबा तर काय, आबा तर तिच्या इशाऱ्यावरच नाचतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिझनेस. आता ही बिझनेसमध्ये सुद्धा उतरली आहे. तिच्या डिझाईन्स मार्केटमध्ये एवढ्या चालायला लागल्यात की आता लोक फक्त तिच्या डिझाईनचीच डिमांड करताय आणि डिझायनर म्हणून तिला आता खूप मोठं महत्त्व मिळायला लागलंय. सोबतच तिने जो कलाविष्कार दागिना घडवण्याचं जे काही सोल्युशन सांगितलंय त्यामुळे तर लोकांमध्ये तिची भलतीच चर्चा आहे. सगळीकडे फक्त तिचं आणि तिचं नाव होतंय. म्हणजे मी कंपनीसाठी एवढ्या खस्ता खाल्ल्यात, मी अकाउंटंटचं सगळं काम सांभाळते, तरी सुद्धा मला मात्र काहीच किंमत नाही आणि जे काही आहे सगळं काही आहे तर ती कलाच घेऊन जाते. सगळ्या गोष्टींचं फुटेज आता कलाच घेऊन जाते आणि माझा अद्वैत सुद्धा, माझ्या अद्वैतला तर बोटावर फिरवते, अद्वैतला वाटेल ते बोलत असते आणि त्याला सारखी बोटावर खेळवत असते. मला या गोष्टी अजिबातच पटत नाही. त्याच वेळी रोहिणीचं लक्ष हे अद्वैतकडे गेलेलं असतं आणि अद्वैत हे सगळं ऐकतोय हे रोहिणीला समजलेलं असतं. आता सरोजची पाठ ही अद्वैतकडे असते, त्यामुळे सरोजला समजलेलं नसतं की अद्वैत हे सगळं ऐकतोय म्हणून. आता रोहिणीला मात्र हे सगळं समजलेलं असतं. त्यामुळे रोहिणी आता या सगळ्या गोष्टी तिच्या पथ्यावर पाडण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींचं भांडवल करून घेण्यासाठी आता मुद्दामच सरोजला म्हणते की सरोज वहिनी, मला एक गोष्ट माहिती आहे, म्हणजे बाकीचं कोणी त्या दिवशी बघितलं असेल की नाही माहीत नाही, परंतु मी मात्र बघितलं होतं की त्या दिवशी कलाने तुला धक्का मारला नव्हता. म्हणजे कलाने तुला मुद्दाम नव्हता धक्का मारला, हे तर मी माझ्या डोळ्यांनी बघितलं होतं. सरोज म्हणते की हो, नव्हता मारला तिने धक्का आणि मला माहिती आहे या सगळ्या गोष्टीचं मी भांडवल केलंय. खरं तर मला त्या कलाला ना अद्वैतच्या नजरेतून खाली पाडायचं होतं. मला माहिती आहे अद्वैत माझ्या बाबतीत किती जास्त सेन्सिटिव्ह आहे. त्याच्या आईवर जेव्हा गोष्ट येतील तेव्हा तो गप्प बसणार नाही, हे मला माहिती आहे. खरं तर मीच त्या कलाच्या मुस्काटात द्यायला निघाले होते, परंतु माझाच तोल गेला आणि मी खाली पडले, म्हणून तिची मुस्काटात खाण्याची वाचली. पण त्यापेक्षाही चांगली गोष्ट ही झाली की अद्वैतच्या नजरेतून ती कायमची उतरली. तिने मात्र मला कुठलाही धक्का वगैरे दिला नाही. मी शांत या गोष्टीसाठी बसले कारण जे काही होत होतं ते माझ्या मनासारखं होत होतं. अद्वैत नेहमीप्रमाणे चिडला आणि अद्वैतने घर डोक्यावर घेतलं आणि तिला घराबाहेर काढलं. मला खूप आनंद होत होता की ती मुलगी घराबाहेर चालली आहे आणि मला हेच हवं होतं की अद्वैतने तिला हाताला धरून घराबाहेर काढावं. परंतु त्या मुलीमध्ये गुर्मी खूप आहे ना. 2 दिवस ती उपाशी राहिली. शेवटी काय, शेवटी अद्वैतला आतमध्ये तिला घ्यावंच लागलं ना. आणि आबांचं तर वेगळंच काहीतरी असतं की ती लक्ष्मी आहे, घरातली लक्ष्मी आहे, तिला लक्ष्मीच्या पावलांनी घरात घेऊन या. आता ही कुठली लक्ष्मी आली आहे. आबा मात्र तिच्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि आबांना असं वाटतं की ती जे काही करते ना तेच बरोबर आहे. आता अद्वैतला ही गोष्ट कळून चुकलेली असते की याचा अर्थ आई माझ्यासोबत इतकं मोठं खोटं बोलली. आई असं कधी वागू शकते असं अद्वैतने कधी स्वप्नातही विचार केलेला नसतो. कारण जी आई, ज्या आईपासून अद्वैत सगळे काही शिकत आलेला असतो, ज्या आईने अद्वैतवर संस्कार केलेले असतात, त्यामुळे अद्वैत इथपर्यंत पोहोचलेला असतो, ज्या आईला खोटं बोलण्याची प्रचंड चीड आहे, तीच आई आज खोटं बोलली आणि त्याच आईने आज एका निरपराध्यावर अपराध घडवून आणलाय.
याचा अर्थ कलावर अन्याय झालाय. आतापर्यंत मी समजत होतो की आई इनोसंट आहे, आईने काहीच केलं नाहीये, पण हे खरं नाहीये. खरं तर कलावर अन्याय झालाय. कला मला प्रत्येक वेळी सांगत होती की हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. मी सरोज मॅडमला नाही ढकललाय, तरी सुद्धा मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. मी माझ्या आईवर विश्वास ठेवला, पण इथे मात्र माझ्या आईनेच माझा खूप मोठा विश्वासघात केलाय. जेव्हा आता देवी आईची मिरवणूक वगैरे होते, देवी आईचं विसर्जन झालेलं असतं, मग त्यावेळी अद्वैत आता सगळ्या घरातल्यांना एकत्र बोलवतो आणि मग आबांपुढे सगळी काही हकीकत तो सांगू लागतो. आबांना तो सांगतो की आबा, खुशी कलाने आईला नव्हतं ढकललं, तर आई स्वतःहून खाली पडली होती आणि आई स्वतःहून खाली पडली आणि आईने कोणाला सांगितलंही नाही. गोष्ट झाली त्यामध्ये कला ही निरपराधी होती, त्यामध्ये तिची काहीही चूक नव्हती. आता हे सगळं ऐकून कलालाच धक्का बसलेला असतो की अद्वैत तिची एवढी कशी काय साईड घ्यायला लागला. तर अद्वैत कलाला सांगतो की हे बघ, मला तुझी साईड घेण्याची काही हौस नाहीये, परंतु जे खरं आहे ते खरं आहे आणि मी खरा वागणारा माणूस आहे, त्यामुळे मला खोटं अजिबात पचत नाही. तिथे जर माझी आई जरी असली तरी सुद्धा ती खोटी वागली आहे, त्यामुळे मी ही गोष्ट सर्वांसमोर सांगितली. आबा म्हणतात की सरोज, माझ्या मनात तुझ्याबद्दल जी काही रिस्पेक्ट होती ना, जे काही माझ्या मनात तुझ्याबद्दल मान सन्मान होता ना, आता तो सुद्धा पुसला गेलाय. सरोज, मी तुझ्याकडनं ही अपेक्षा कधीच केली नव्हती की तू एवढा विश्वासघात करशील, तू असं खोटं बोलशील. मी तुझ्याकडनं कधीच ही गोष्ट एक्सपेक्ट केली नव्हती. आता सरोज ही पूर्णपणे तोंडावर पडलेली असते, तरी सुद्धा सरोजचा माज काय उतरलेला नसतो. सरोज एवढी तोंडावर पडून आबा तिच्याशी बोलत नसतात, अद्वैतही तिच्याशी बोलत नसतो, तरी सुद्धा सरोजचा माज काय उतरलेला नसतो. सरोज तिचंच म्हणणं करत असते आणि परत 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 कलाला त्रास देत असते. तिला फक्त कलाला घराबाहेर काढायचं असतं, हे एकमेव तिचं ध्येय असतं. थोड्या दिवसामध्ये दिवाळी आलेली असते. आता दिवाळीचं आवरायचं असतं, भांडी वगैरे घासायचे असतात. तर सरोज मुद्दाम आता कलाला सांगते की दिवाळीचे सर्व भांडे तू एकटीने घासायचे. म्हणजे कला रूममध्ये असते, रात्र झालेली असते, तरी सुद्धा सरोज तिला रूममध्ये बोलवायला गेलेली असते आणि सांगते की जी काही साफसफाई आहे ती तुला करायची आहे आणि दिवाळीच्या दिवसापर्यंत सगळं काही तुला आवरून ठेवायचं आहे. सरोज आता कलाच्या तोंडी लागत नाही आणि साफसफाई करायची असते, त्यामुळे कला आता रात्रभर ती भांडी घासत बसते आणि रात्रभरात तिने सगळी भांडी घासून ठेवलेली असतात, तीही कोणाचीही मदत न घेता. सगळी भांडी अगदी लख्ख करून टाकलेली असतात, परंतु तरी सुद्धा सरोजला मात्र त्या गोष्टीचं अजिबातही कौतुक नसतं. बरं, सरोज एवढ्यावरच थांबत नाही. ती कलाला सांगते की तू घरातली सून आहेस ना, आणि घरातली सून म्हणून तू मिरवतेस ना, मग आता तू एक काम करायचं, तू आता घरात सगळ्यांसाठी फराळ बनवायचा. यावर्षी चांदेकरांच्या घरातला कुठलाही फराळ बाहेरून येणार नाही. यावर्षी तू तुझ्या हाताने सगळ्यांसाठी फराळ बनवायचा आहे. खरं तर ही कलासाठी एक संधीच असते, एक अपॉर्च्युनिटी असते, कारण या गोष्टीचा तिला कंटाळा नाही, या गोष्टीचं तिला टेन्शन नाही, तर या गोष्टीचा तिला आनंद झालेला असतो. कारण दिवाळीमध्ये फराळ बनवणं हा तिच्या आवडीचा विषय असतो आणि कला तिच्या माणसांसाठी सगळं काही आवडीने करत असते, त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा तिला ताण कधीच येणार नसतो. कला अगदी मनसोक्तपणे सगळा फराळ वगैरे बनवते. दिवाळीचं सर्व काही तिने बनवलेलं असतं. घरातले सर्वजण कलाने बनवलेल्या फराळाचं खूप कौतुक करतात, परंतु सरोजचं तोंड मात्र वाकडच असतं, कारण सरोजने आतापर्यंत कलाला जे काही कामं सांगितलेले असतात ते कलाने अगदी बरोबर पार पाडलेले असतात. आता अद्वैतच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते की आई मुद्दामच कलाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतेय आणि मुद्दामच कलाला त्रास देते. फक्त आणि फक्त कलाला त्रास व्हावा म्हणून आई हे सगळं करते. आईचं हे चुकतंय, आईला हे समजायलाच हवं, असं अद्वैतचं म्हणणं असतं. मग अद्वैत या विषयावर आबांसोबत बोलतो. आबा म्हणतात की हो रे, मलाही असं वाटतं की सरोज आता बदलत चालली आहे. म्हणजे पहिली सरोज होती ना, तशी सरोज आता राहिली नाहीये. ती तिचे इथिक्स, एटिकेट सगळं काही विसरत चालली आहे. आपण काही करून आता सरोजला तिच्या चुकीची जाणीव ही करूनच द्यायला हवी. परंतु काय करायचं हे आबा आणि अद्वैत दोघांनाही सुचत नसतं. मग अद्वैत आबांना सांगतो की आबा, आपण एक गोष्ट केली तर कदाचित आईला कळेल की आपली कुठेतरी चूक होतीये, आपण कुठेतरी चुकतोय. त्यावर आबा विचारतात की काय करायचंय अद्वैत. मग अद्वैत सांगतो की आबा, जर आपण आईसोबत काही दिवस अबोला धरला तर, म्हणजे आई जरी काही बोलली तरी आपण उत्तरच द्यायचं नाही, आईशी अबोलाच धरायचा. मग आईला हळूहळू तिच्या चुकांची जाणीव होईल आणि आईला समजेल की नाही, आपण कुठेतरी चुकतोय, कारण आबाही माझ्याशी बोलत नाही आणि माझा अद्वैतही
काहीही माझ्याशी बोलत नाही, मग तिला तिच्या चुकांची जाणीव होईल आणि मग ती कलासोबत असं वागणार नाही. तर आबांना सुद्धा अद्वैतची ही संकल्पना पटते आणि मग आबा आणि अद्वैत दोघंही प्लॅन करतात. तर आता आबाने आणि अद्वैतने पूर्णपणे सरोजशी अबोला धरलेला असतो. सरोज जेव्हा जेव्हा आबांशी आणि अद्वैतशी बोलायला जाते तेव्हा ते दोघंही तिच्याशी काहीही बोलत नाही आणि डायरेक्टली तिथून निघून जातात. आता खूप दिवस हे असंच चाललेलं असतं. आबांना आणि अद्वैतला दोघांनाही वाटत असतं की यामुळे आईच्या डोक्यात थोडासा प्रकाश पडेल आणि मग आई असं वागणार नाही, परंतु तसं काहीच झालेलं नसतं. सरोजला शेवटी जे करायचं असतं ते सरोजने केलेलंच असतं. म्हणजे सरोज काही कलाला त्रास देण्याचं थांबत नसते. ती प्रत्येक ठिकाणी सरोजला त्रास देत असते, प्रत्येक ठिकाणी सरोजची चूक काढत असते. कला जेव्हा सरोजसाठी कॉफी घेऊन येते तेव्हा सुद्धा त्या कॉफीमध्ये साखरच जास्त झाली, कॉफी अशीच झाली, कॉफी तशीच झाली. मग कलाने काहीही करू दे, एखादी भाजी जरी कलाने केली तरी ही भाजी अशीच झाली आहे, मला तर काय आवडली नाही आहे, असं तिचे काही ना काहीतरी नाटकं सुरूच असतात. एवढं सगळं करून सुद्धा आबांना आणि अद्वैतला दोघांनाही दिसत असतं की आपण इतके सगळे प्रयत्न करतोय तरी सुद्धा सरोज काय मागे हटायला तयार नाहीये, ती कलाला त्रासच देतीये. त्यामुळे दोघेही आता वैतागून जातात आणि सरोजला काय समजून सांगावं असं त्यांना प्रश्न पडतो. परंतु कलाला मात्र सरोज आता खूपच त्रास द्यायला लागलेली असते. नाही त्या गोष्टी उकरून काढायला लागलेली असते. सारखी घरामध्ये भांडत असते आणि सारखं कलाला अगदी तिने धारेवर धरलेलं असतं. जिथे नाही तिथे कलाचा अपमान करत असते. आता मात्र कलाच्या डोक्यावरनं पाणी जातं. कलाने सरोजला आधीच सांगितलेलं असतं की तुम्ही जर जास्त अति केलं तर मी सुद्धा आता तुम्हाला नडेल. मग आता ती वेळ आलेली असते की कला आता शस्त्र उगारते. मग कला आता सरोजला म्हणते की सरोज मॅडम, मला माहिती आहे तुम्ही हे सगळं का करताय, कारण तुम्हाला मी या घरामध्ये नकोय आणि तुम्हाला मला लवकरात लवकर ह्या घरातून घालवायचंय. मला तुमचे सगळे उद्देश समजताय, परंतु तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की जोपर्यंत मी माझ्या स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत मी या घराबाहेर नाही जाऊ शकत. जोपर्यंत मी माझं स्थान या घरामध्ये सिद्ध करत नाही तोपर्यंत मी या घराच्या बाहेर नाही जाणार. सरोज मॅडम, तुम्ही मला इतकं छळताय, मला इतकं पाण्यामध्ये बघताय, परंतु मी एक गोष्ट तुम्हाला सांगू का, खरंच तुम्ही अशा नाही आहेत, तुम्ही प्लीज असं वागायला नका जाऊ. सरोज म्हणते की ए मुली, तू मला सांगू नकोस की मला कसं वागायचंय आणि काय वागायचंय, तुला माझ्याबद्दल काय माहिती आहे ग. तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम, जेव्हापासून मी या घरात आले ना तर तेव्हापासून मी जर कुठल्या व्यक्तीला ओळखलं असेल तर त्या फक्त तुम्ही आहात. मला माहिती आहे की तुम्ही आता जे काही वागताय ते कोणाचं तरी ऐकून वागताय आणि कोणाच्या तरी म्हणण्यानुसार वागताय, परंतु तुम्हाला सांगू का, तुमचं मन अजिबात असं नाहीये. अहो, तुम्ही अद्वैत सारखा एक मुलगा घडवलाय, अद्वैतला कुठलंही वाईट वळण नाही. माहिती आहे की त्याचं जे काही आहे ते माझ्यासोबत आहे, म्हणजे तो फक्त माझा वैरी आहे, बाकी कोणाचाच नाही. आणि तुम्ही सुद्धा तशाच आहात. तुमचा प्रॉब्लेम फक्त माझ्याशी आहे, परंतु माणूस म्हणून तुम्ही कधीच चुकत नाही. तुम्ही अतिशय चांगल्या माणूस आहात. एवढंच काय तर चांदेकर ज्वेलर्सचा सगळा भार तुमच्या डोक्यावर आहे. अकाउंटची कामं तुम्ही अगदी व्यवस्थित सांभाळतात, स्टाफला सुद्धा तुम्ही अतिशय व्यवस्थित सांभाळता. एवढंच नाही तर घरामधल्या सगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा पार पडतात. असं नाहीये तुमचं फक्त की तुम्ही बिझनेस वुमन म्हणून काम करता, तर तुम्ही एक उत्तम हाऊसवाईफ सुद्धा आहात. घरातल्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा तुमचं लक्ष असतं. आणि सरोज मॅडम, जेव्हापासून मी घरात आली आहे तेव्हापासून मी तुम्हाला बघतीये की तुम्ही खूप चांगले आहात, परंतु मला माहिती आहे की कोणाचं तरी ऐकून तुम्ही मात्र विचित्र वागायला लागलाय. तुम्ही अशा नाहीयेत, तुम्ही असं नका वागू. सरोज तिला म्हणते की तू कसं काय मला एवढं ओळखते आणि तुला काय माहिती मी अशी आहे म्हणून. तेव्हा कला सरोजला समजावून सांगत असते की सरोज मॅडम, अहो अद्वैत असा आहे त्यावरून तुम्ही सुद्धा अशाच आहात ना. शेवटी अद्वैत सुद्धा तुमचाच मुलगा आहे. अद्वैत तुम्हाला किती फॉलो करतो हे मला माहिती आहे. अद्वैतचं तुमच्यावर किती प्रेम आहे हेही मला माहिती आहे. अद्वैतला तुम्ही एवढे चांगले संस्कार दिले तर एखाद्या मुलाला जर एखादी आई एवढे चांगले संस्कार देत असेल तर ऑब्व्हियसली ती आई किती ग्रेट असेल. आणि सरोज मॅडम, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही असं नका करू. म्हणजे तुम्ही मला खाली दाखवण्यासाठी खूप प्रयत्न करताय, तुम्ही मला खाली दाखवताय, परंतु हे सगळं करून मात्र तुम्ही तुमच्या नजरेत पडताय हे विसरू नका. तुम्हाला आता वाटत असेल की हिला काम सांगूयात, हिला जास्तीचं काम देऊयात म्हणजे ही त्रासेल आणि घरातून निघून जाईल. सरोज मॅडम, तसं काहीच होणार नाही. मी तर काही घरातून जाणार नाही, परंतु तुम्ही मात्र तुमची इमेज अजून डाऊन करून घेताय. माझ्याही नजरेत करून घेताय, अद्वैतच्याही नजरेत करून घेतात, आबांच्याही नजरेत करून घेताय आणि सगळ्या घरातल्यांच्या नजरेत तुम्ही एक विलन म्हणून ठरताय.
ते की तुम्ही अजिबात नाहीये. घरातले सर्वजण तुम्हाला एक आदर्श म्हणून बघताय, तर तुम्ही सर्वांसाठी आदर्श म्हणूनच राहा. तुम्ही स्वतःची इमेज का इतकी डाऊन करून घेताय, आणि तेही फक्त माझ्यासाठी. आतापर्यंत तुम्ही मला खाली पाडण्याचे किती प्रयत्न केले, परंतु तुमच्या कुठल्याही प्रयत्नांना यश आलं नाहीये. याचं कारण तुम्हाला माहिती आहे का सरोज मॅडम? कारण मी कधी चुकीचं वागत नाही, मी कधी खोटं बोलत नाही, आणि प्रत्येक गोष्ट करण्यामागे माझा हेतू खूप चांगला असतो. त्यामुळे तुम्ही मला कधीही चुकीचं दर्शवू नाही शकत. मी माझ्या स्वाभिमानाला कधी ठेच पोहोचू नाही देणार. पण सरोज मॅडम, मी फक्त तुम्हाला एवढं सांगू इच्छिते की तुम्ही खूप चांगले आहात, तुमचं मन किती चांगलं आहे, परंतु प्लीज तुम्ही कोणाचं ऐकत जाऊ नका. कोणीतरी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारते, तर ते त्यांना करू देऊ नका. कोणीतरी त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी हे सगळं करतंय आणि तुम्हाला माझ्याशी असं वाईट वागायला भाग पाडतंय, तर ते तुम्ही करू नका. मी इतकं समजू शकते की तुम्हाला माझ्याबद्दल राग आहे, आणि मला माहिती आहे ना, आधीपासून तुम्हाला माझ्याबद्दल राग होता, तर तुम्ही माझ्याशी जास्त बोलायचाही नाही. तुम्ही माझ्याशी बोलायलाही यायचं नाही. माझं आणि तुमचं जास्त संभाषणही होत नव्हतं. परंतु आता मात्र तुम्ही खूप विचित्र वागायला लागले. तुम्ही आता कारस्थानं करायला लागले, जे की कारस्थानी तुम्ही अजिबात नाही आहात. आणि जितकं मी तुम्हाला ओळखते तितक्यात तर हे डोकं तुमचं अजिबात नाहीये. कोणीतरी तुमच्या मनात या सगळ्या गोष्टी भरवताय आणि तुम्ही त्याप्रमाणे वागताय, या सगळ्याचा एवढाच अर्थ निघतो. आणि मग सरोजला आता समजतं की हो, ही मुलगी तर अतिशय बरोबर बोलतीये. म्हणजे जेव्हा ही मुलगी घरात आली होती तेव्हा जास्तीत जास्त मी काय करायचे, मी जास्तीत जास्त ह्या मुलीने काही बोललं तर त्याला विरोध करायचे, किंवा मग मला जर मुद्दा नाही पटला तर मी बोलायचे, किंवा मी हिच्याशी बोलायलाच जायची नाही. परंतु आता मात्र मी एवढी वेगळी का वागायला लागले? म्हणजे हिला त्रास व्हावा म्हणून मी तिला भांडी काय घासायला देते, मी तिला त्रास व्हावा म्हणून तिला वेगवेगळी कामं काय देतीये, तिने मला धक्का दिलेला नसताना सुद्धा मी गप्प राहिले, जे की माझ्या ॲटिट्यूडमध्ये कुठेच नाहीये. मग मी हे सगळं कशी काय वागायला लागले? आणि या सगळ्या गोष्टीच्या मागे तर रोहिणी आहे. कारण रोहिणीच मला प्रत्येक वेळी कलाबद्दल किंवा अद्वैतबद्दल भडकवत असते, कलाबद्दल भडकवत असते, मला सांगत असते की तुझी सून ही तुझ्या मुलाला ताब्यात धरतीये, ती सगळं घर कंट्रोल करतीये. परंतु कला तर असं काहीच करत नाही, ती तिचं काम करत असते. मग प्रत्येक वेळी मला ती चुकीची का वाटते? कारण मला ती चुकीची आहे असं दर्शवलं जातंय. आता सरोजला कळलेलं असतं की आपण हे वागत नाहीये, तर आपल्याकडून रोहिणी हे सगळं करून घेते. रोहिणीचा या सगळ्या गोष्टीच्या मागे एक वेगळा स्वार्थ आहे, आणि ती हे सगळं गोष्टी आपल्याकडून करून घेते. याचा अर्थ ती स्वतःचा स्वार्थ साधते. सरोजला कलाचं म्हणणं पडलेलं असतं. सरोज तर तिथून निघून जाते, परंतु रूममध्ये बसून ती विचार करते की नाही, कला बरोबर होती, कला बरोबर बोलतीये की खरंच मी खूप चुकीचं वागते, जे की माझ्या ॲटिट्यूडमध्ये नाहीये. मला हे वागणं शोभत नाही. जर माझ्या मुलाला आणि माझ्या सासऱ्याला जर हे वागणं पटत नसेल, तर हे वागणं कसं काय बरं असू शकतं? आणि त्यांनी माझ्याशी अबोला धरलाय, ते माझ्याशी बोलत नाही, याचा अर्थ मी खरंच कुठेतरी चुकते. सरोजला तिची चूक कळलेली असते. तर मित्रांनो, आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि हो, उद्या सुद्धा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा ट्विस्ट एपिसोड आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे, त्यामुळे तो सुद्धा बघायला अजिबात विसरू नका. सो फ्रेंड्स, इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक सुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.